नमस्कार मंडळी. डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकातील आपले मन कसे कार्य करते या भागातील एका स्त्रीची गोष्ट आपण ऐकूया. तिची स्मृती कशी परत आली. एका 75 वर्षाच्या स्त्रीला तिच्या स्मरणशक्तीचा खूप अभिमान होता. प्रत्येकासारखीच ती अधूनमधून काहीबाही विसरायची, पण त्याकडे ती लक्ष द्यायची नाही. हळूहळू जसे तिचे वय वाढू लागले तशी ती विसराळूपणाच्या गोष्टी आणि घटना यांच्याकडे लक्ष देऊ लागली. त्याबद्दल ती चिंता वाटू लागली, काळजी करू लागली. प्रत्येक वेळी ती काही ना काहीतरी विसरली की स्वतःशीच म्हणायची, म्हातारपणामुळे माझी स्मरणशक्ती कमी कमी होत चालली आहे. अशा नकारात्मक आत्मसूचनेमुळे ती जास्तीत जास्त नावे आणि घटना विसरू लागली, हताश झाली, निराश झाली. नंतर सुदैवाने तिलाच जाणवले की कशी स्वतःच स्वतःचे नुकसान करून घेत आहे. तिने ती प्रक्रिया उलटवण्याचे ठरवले. दिवसातून जेव्हा जेव्हा तिच्या मनात असा विचार यायचा की मी विसराळू होत चालले आहे, त्यावेळी ती स्वतःला थांबवायची, स्वतःला समजवायची. इतकेच नाही तर ती मुद्दाम याच्या उलट विचार करायची. दिवसातून अनेक वेळा ती सकारात्मक स्वयंसूचनांचा सराव करायची. ती स्वतःशीच म्हणायची, आजपासून माझी स्मरणशक्ती सर्व प्रकारे सुधारत आहे. मला जे जे लक्षात ठेवणे आवश्यक असेल ते सगळे त्या क्षणी व त्या ठिकाणी मला नेहमीच आठवेल. मला सगळे स्पष्ट व नेमके लक्षात राहील. मी ते आपोआप व सहज आठवू शकेन. मी ज्यावेळी ते आठवण्याचा प्रयत्न करीन ते सगळे स्पष्ट व योग्य रीतीने माझ्यासमोर उभे राहील. माझी स्मरणशक्ती रोज झपाट्याने सुधारत आहे. लवकरच माझी स्मृती यापूर्वी होती त्यापेक्षा अधिक चांगली होईल. आणि झालेही तसेच. तिची स्मृती 3 आठवड्यानंतर सामान्य झाली आणि ती पूर्वीसारखे सर्व काही तिला आठवू लागले. आता एका व्यक्तीने त्याच्या वाईट स्वभावावर कशी मात केली ते पाहूया. माझ्याकडे एक व्यक्ती मार्गदर्शन घ्यायला आली. जिचे वैवाहिक व व्यावसायिक जीवन हे खूप अडचणीत आले होते. या HUDची समस्या होती ती त्याची सतत होणारी चिडचिड व रागीट स्वभाव. तो स्वतः देखील याबाबत चिंतित होता, पण इतर कोणी त्याच्याशी याबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला तर तो जाम भडकायचा, चिडायचा. तो सतत स्वतःशी म्हणायचा की प्रत्येकजण मला टोचत आहे आणि मला त्यांच्यापासून स्वतःचे स्वसंरक्षण करायलाच हवे. या नकारात्मक आत्मसूचनेच्या ऐवजी त्याने सकारात्मक स्वयंसूचन करावे असा सल्ला मी त्याला दिला. दिवसातून सकाळी, दुपारी आणि रात्री झोपी जाण्याअगोदर त्याने स्वतःशीच पुन्हा पुन्हा म्हणायचे की यापुढे मी अधिक चांगल्या स्वभावाचा बनणार आहे. आता आनंद, सुख आणि प्रसन्नता ही माझ्या मनाची सामान्य स्थिती बनत चालली आहे. प्रत्येक दिवशी मी अधिकाधिक प्रेम करण्याजोगा आणि समजदार होत जात आहे. माझ्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्यांसाठी मी प्रसन्नता व सदिच्छेचे केंद्र बनून त्यांना पण माझ्या चांगल्या स्वभावाने आनंदी करेन. ही आनंदी, उत्साही आणि प्रसन्न मनोदशा आता माझ्या चांगल्या मनाची स्वाभाविक व सामान्य स्थिती बनत चालली आहे. मी उपकृत झालो आहे. 1 महिन्यानंतर त्याच्या पत्नीने व सहकाऱ्यांनी पाहिले की आता त्याच्यासोबत काम करणे किती सोपे झाले आहे. स्वतःला नियंत्रित करण्यासाठी व शिस्त लावण्यासाठी स्वयंसूचन एक उपयोगी साधन बनू शकते. म्हणूनच आपण नकारात्मक विचार करण्याऐवजी सकारात्मक विचार करणे अतिशय गरजेचे आहे. तरच आपली प्रगती होण्यापासून आपल्याला कोणीही अडवू शकणार नाही. आजच्या भागामध्ये एवढेच. आजचे जे काही वाचन आहे किंवा ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आवडल्या असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर आणि जाता जाता कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.